नगर तालुक्यात वेश्या व्यवसायाला विरोध केल्याने रुई छत्तीशीतील वाद चिघळलाय। 2 गटात हाणामारी। अहिल्यानगर येथील रुई छत्तीशी शिवारातील वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी गेल्या 1 महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी उपोषण केलं होतं। त्यानंतर पोलिसांनी गावातील अवैध व्यवसाय बंद केले। दरम्यान यातून गावात सुरू झालेला वाद चिघळला आणि 2 वेगवेगळ्या गटांमध्ये मारहाण, जातीवाचक शिवीगाळ झाल्याचे समोर आले। या दोन्ही घटनाप्रकरणी महिनाभरानंतर अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल झाले आहेत। पहिल्या घटनेत काही दिवसांपूर्वी एका प्रकरणाबाबत तक्रार दिल्याच्या रागातून रुई छत्तीशी येथील 43 वर्षीय महिलेला व तिच्या मुलाला लक्ष्य केल्याचे समोर आलं। गणेश राजेंद्र शिंदे, रवींद्र संतोष शिंदे, सागर नामदेव जगदाळे आणि उमेश कुटे यांनी पीडित महिलेच्या घरासमोर जाऊन तिला व तिच्या मुलाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। तसेच मुलाला मारहाण केली। महिला मध्यस्थी करण्यासाठी पुढे आली असता तिलाही जोरात ढकलून देण्यात आलं। तसेच दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत नमूद करण्यात आलं। पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून 4 विरुद्ध गुन्हा दाखल केला। दरम्यान याच पार्श्वभूमीवर त्याच परिसरात रात्रीच्या वेळी आणखीन एक प्रकार घडला। वेश्या व्यवसायाला विरोध केल्याच्या कारणावरून काही तरुणांना अडवून मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटल्याची घटना घडली आहे। या संदर्भात सागर नामदेव जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे। आपल्या साथीदारांसह जात असताना गणेश देवराम छत्तीसे, प्रशांत देवराम छत्तीसे, निर्मला देवराम छत्तीसे, शोभा दिलीप गोरे, अभिजित दिलीप गोरे अशांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना खाली ओढले। यावेळी प्रशांत छत्तीसे यांनी हातातील दांडक्याने फिर्यादीला मारहाण केली। तसेच त्यांच्या खिशातील सुमारे 20,000 रुपये बळजबरीने काढून घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।